नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर आज होती मस्त माझ्या स्कूलच्या मुलांची पिकनिक वन डे. तर आज आमच्या स्कूलमध्ये एका स्टुडंटचा बर्थडे देखील होता. त्याच्या पॅरेंट्सनी केक आणून दिलेला आणि मग तो सगळ्या त्याच्या क्लासमेट आणि त्याच्या टीचर्ससोबत आम्ही तो केक मस्त कट केला. केक खाऊन झाल्यानंतर इथे आपली बस रेडीच होती आणि मुलं पहा किती एक्सायटेड आहे की त्यांना ट्रिपला जाण्यासाठी. तर अशा प्रकारे मग सगळ्यांची बसमध्ये एंट्री झाली. बाकीच्या टीचरांना मस्त आम्ही बाय करून आमच्या दिवसाची सुरुवात केली. तर आम्ही पिकनिक पॉईंटला आलेलो होतो आणि आता इथे मुलांना व्यवस्थित आम्ही आतमध्ये घेऊन गेल्यानंतर पहिल्यांदा त्यांना नाश्ता वगैरे दिला. आता मुलं म्हटले त्यांना कितीही तुम्ही शिस्त लावा, पण शेवटी त्यांचं जे वय आहे ते खेळण्याचं बागडण्याचं, त्यामुळे ते आपल्या ज्या गोष्टी सांगतोय त्याच्यापेक्षा ते स्वतःमध्येच हरवलेले असतात. ते इथे मस्त आम्ही सगळ्यांना छान जेवण वगैरे दिलं, नाश्ता पोटभर, आणि छान बसवलेलं त्यांना. तर अशा प्रकारे मुलांचा नाश्ता झाल्यानंतर मग आम्ही सगळ्या टीचर्सनी मिळून छान असा नाश्ता केला. त्यानंतर मग मुलांच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी होत्या त्यांची सुरुवात झाली. तर मुलांनी खूप सारा एन्जॉय केला आणि हे खूप वेळ खेळण्या इतपत ॲक्टिव्हिटी होत्या. तर हळूहळू सगळे आपले सगळ्या गोष्टींचा एन्जॉय घेत होते आणि सगळ्यांची मस्त मस्ती चालली होती. पण यामध्ये शिक्षकांना काही एन्जॉय करता येत नाही बरं का. आता तुम्ही म्हणाल कसं, तर मला सांगा, या सगळ्या मुलांवरती लक्ष जर नाही दिलं तर हे एक मिनटं शांत बसते नाही. जर टीचरचं लक्ष नसेल तर हे खूप काही मस्ती करून बसतात. त्यामुळे प्रत्येक टीचरला आपल्या मुलांकडं स्वतःच्या मुलापेक्षाही जास्त लक्ष द्यावं लागतं बरं का. आणि ही तितकीच मोठी जबाबदारीचं सुद्धा काम आहे. म्हणजे एक स्वतःच्या मुलाला लागलं तरी ती गोष्ट आपण थोडीशी इग्नोर करू शकतो, पण दुसऱ्याच्या लेकराला काही झालं नाही पाहिजे तर ही खूप मोठी जबाबदारी आहे. मग सगळ्यांनी असा मस्त नाश्ता झाल्यानंतर बराच वेळ अशा सगळ्या गोष्टी ॲक्टिव्हिटी केल्या आणि मस्त एन्जॉय वगैरे घेतला. त्यानंतर मग छान सगळीकडे मस्त ग्रीनरी होती. ऊन लागत होतं थोडंसं, पण एवढं काही जास्त नाही. आणि मी व्हिडिओ काढते म्हटल्यानंतर पहा त्यांची एक्साइटमेंट किती होती की मॅम आम्हाला पण व्हिडिओत घ्या. तर असं काहीच ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीच्या ह्या गोष्टी इथं तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. तर मुलं पहा आज किती लहान बनलेत, जसे की LKG UKGचे आहेत असं. तर चला असू द्या, त्यांचा आनंदाचा दिवस होता, एन्जॉय करण्याचा दिवस होता, तर तो एन्जॉय त्यांनी केलाच पाहिजे. त्यानंतर मग आम्ही इथे थोडेसे फोटोशूट वगैरे केले सगळ्यांसोबत, छान आठवणी राहतील म्हणून. आणि लास्टची हे गेम मुलांना खेळायची होती म्हणून त्यांना तेथे घेऊन गेले. तर अशा प्रकारे त्यांनी तिथेही एन्जॉय केला छान. त्याच्यानंतर मग असं काहीसं त्यांचं चाललेलं, एकमेकाच्या अंगावरती पडून भरपूर एन्जॉय केला त्यांनी पोटभर. त्यानंतर होता रेन डान्स आणि हे पहा तुम्ही स्विमिंग पूल आहे छान. तर स्विमिंग पूलमध्ये काही मुलांना एंट्री नव्हती, कारण स्विमिंग पूल हा 5 फुटापेक्षाही जास्त खोल होता. इथे बाकीचे पण पर्यटक होते. पहा तुम्ही मस्त असं छान ग्रीनरी होती, पाणी वगैरे होतं. येथे मस्त कॉट वगैरे होते आणि इकडं मुलांचे आम्ही कपडे वगैरे चेंज करून त्यांना आता इथं रेन डान्ससाठी घेऊन आलेलो होतो. तर अशा प्रकारे रेन डान्सही मुलं एन्जॉय करत होते. इकडे कुडकुडत देखील होते, उन्हात येऊन उभे राहत होते, थंडी वाजत होती म्हणून. त्यानंतर मग स्विमिंग पूलमध्ये काही कुणाला एंट्री दिलीच नाही. आणि एका याने बरं झालं की मुलं लहान आहेत, कोण कसं उगाच कुणाला धक्का दिला काही झालं तर म्हणजे दुर्घटना घडण्यापेक्षा तर त्या गोष्टी नकोच. मग मस्त इथे रेन डान्स वगैरे झाल्यानंतर अगदी थकले होते सगळ्या ॲक्टिव्हिटी वगैरे करून. तर मग इथे छान त्यांनी लंच वगैरे केला आणि त्यानंतर मग मस्त आम्ही टीचर्स सगळ्या मिळून लंच करायला आलो. तर मग आम्ही लंच केला, सगळ्या गोष्टी खूप छान होत्या. सगळ्या गोष्टींचा आम्ही एन्जॉय वगैरे घेतला छान. आणि त्यानंतर मग आत्ता येथे पहा आम्ही मस्त रायडिंग करत होतो. तर आम्हाला वरती पायी जावं लागेल म्हणून त्यांनी आम्हाला असं ट्रॅक्टरमध्ये बसून नेलेलं. तर इथे सगळ्या टीचर होत्या. मग छान आम्ही सगळे बसून गेलो आणि त्यानंतर मग मुलांची सुद्धा राईड होती ट्रॅक्टरमध्ये अशी. तर त्यांनीही एन्जॉय केला. तर हे पहा किती एक्सायटेड आहे सगळे जाण्यासाठी.
राईड्स वगैरे सगळ्या कंप्लीट झाल्या आणि आता लास्ट राहिलेला मॅजिक शो. तर त्याच्या आधी येथे सगळ्या मुलांच्या हातावरती परमनंट नाही पण टेम्पररी का होईना पण टॅटो काढले आणि सगळे इतके खुश होते. तर मॅम आमची रील घ्या, आमचे फोटो घ्या. तर अशा प्रकारे मी थोडेसे त्यांचे फोटोज रील वगैरे शूट केलेल्या आणि नंतर मग सगळ्या स्टुडंटचे हातावरती टॅटो काढून झाल्यानंतर मग आम्ही टीचरांनाही त्यांनी टॅटो वगैरे काढून दिले. इकडं मॅजिक शोची सुद्धा सुरुवात झालेली होती आणि माहीत नाही ते कसे जादू करतात पण पाहायला खूप छान वाटतं. तर सगळ्यांनी मस्त एन्जॉय घेतला होता आणि इकडे काही मुलं अजून राहिले होते राईडचे तर त्यांनाही आम्ही असं राईडला बसवलेलं. तर पहा, छोट्या मुलांची अपेक्षा असते की सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा असतो. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय फ्रेंड्स.